This is me. जसे जसे दिवस निघून जातात तसे आपण मोठे होत जातो, तसे तसे आपले विचार पण बदलत जातात. आता मी एक अशा मोडवर उभा आहे जे परत येणार. 20 वर्ष झाले फक्त घर ते स्कूल आणि स्कूल ते घर, त्याच्यातच सगळं आयुष्य निघून गेलं. माझ्या लाईफमध्ये असं कधी काही वेगळं घडलंच नाही, सगळं नॉर्मलच चालू आहे. पण मला हे आवडत नाही. मला काहीतरी युनिक करायला आवडतं, जे कोणी केलं नसतं ते करायला आवडतं. मग ते स्टॉक मार्केटमध्ये लॉस करणे असो किंवा कॉलेजमध्ये इयर डाऊन असो. म्हणूनच मी एक सोलो ट्रिप प्लॅन केला आहे, जे घरापासून 1500 किलोमीटर लांब आहे. मन पावन हो गंगा में डूबे नहाए, मन रावण जो लहरों में तुमने बहाए, जो चला गया वो लौट के फिर ना आए. ज्यावेळेस मी ट्रेनमध्ये बसलो त्यावेळेस खूप भीती वाटायला लागली, कारण फर्स्ट टाइम मी एवढ्या लांब ट्रॅव्हल करायला चाललो. आणि त्यात मी रिझर्वेशन नव्हतं केलं, म्हणून मला जनरल डब्यामध्ये बसून जावं, ते पण 32 तास. आणि तो त्रास विचारू नका. पण शेवटी पोहोचलोच मी बनारसला. लईच थंडी वाजते. बघू शकता तुम्ही किती धूप आहे. बघूया आपण पुढचा प्रवास कसं खूप सारे माणसं स्टेशनवरती झोपले होते. मी पण 4-5 तास तिथंच टाइम काढला. आणि निघलो रूमच्या शोधात. पण मी सोलो ट्रॅव्हलर असल्यामुळे मला अफोर्डेबल प्राईजमध्ये रूम भेटणं खूप अवघड होतं. म्हणूनच मी डॉर्मेटरी घेतली, जी माझ्या बजेटमध्ये होती. थोडी आत गल्ल्यांच्यात होती, पण ठीक आहे, बजेटमध्ये आपण अजून काय एक्सपेक्ट करू शकतो. खूप थकलो होतो. पहिल्यांदा एक झोप घेतली. नेक्स्ट डे पहाटे सकाळी 3 वाजता उठून आंघोळ करून निघलो दर्शनाला काशी विश्वनाथ मंदिराच्या. बस तुम तक मेरी नजर दीवानी, बस तुम तक मेरे सुख दुख आते जाते सारे तू तक, तू तक, तू तक सोने यार, तू तक, तू तक, तू तक सोने यार, तुम तक अर्जी मेरी, फिर आगे जो मर्जी, तुम तक अर्जी मेरी, फिर तेरी जो मर्जी. मंदिराच्या मोबाईल अलाउड नव्हता. बस तुम तक मेरी हर होशियारी, बस तुम तक मेरी. काशी विश्वनाथ मंदिराचं दर्शन झालं. आलो मी सोमेश्वर आरती. तुम तक मेरी इश्क खुमा
आरती झाल्यावरती मग इथूनच बोट घेतली आणि सगळे घाट पाय. काय ते घाट दिसत होते, खूप सुंदर नजारा. का भारी व्ह्यू माझ्या आयुष्यात कधी पाहिलं. मसक्कली उड़ मटक्कली मटक्कली मसक्कली उड़ मटक्कली मटक्कली मसक्कली मसक्कली उड़ मटक्कली मटक्कली मसक्कली उड़ मटक्कली मटक्कली. जरा पंख झटक गई धूल अटक और लचक मचक के दूर भटक. उड़ डगर डगर कस्बे कूचे नुक्कड़ बस्ती में ये इतड़ी से मुड़ अदा से उड़ कर ले पूरी दिल की तमन्ना. हवा से जुड़ अदा से उड़ फुर 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 तू हीरो बना रे. मसक्कली उड़ मटक्कली मटक्कली मसक्कली उड़ मटक्कली मटक्कली. घर तेरा सलोनी बादल की कॉलोनी दिखला दे ठेंगा इन सबको जो उड़ना ना जाने. आणि मग मला हे महाशय भेटले. खूप भारी माणूस होते. स्वतःच्या देशात स्वतःची मोठी कंपनी उभा करून आता रिटायर झाले. आता स्वतःच्या पॅशनला फॉलो करतात, फोटोग्राफी. आणि इथूनच मला खूप प्रेरणा भेटली. बाहेरच्या देशातली माणसं आपल्या देशात येऊन न भेटा खूप साऱ्या जागेवर जातात आणि आपण काय करतो, नुसतं घरी बसतो. नेक्स्ट डे उरकून गंगा आरतीला निघालो. खूप मोठी गर्दी झाली होती आरतीसाठी. हे बघा, करम जिसे पुकारे वो पहुँचे गंगा किनारे. न कर मैली तो गंगा तन धोए मन तो गंदा. मन पावन हो गंगा में डूबे नहाए. मन रावण जो लहरों में तूने बहाए. जो चला गया वो लौट के फिर ना आए. तेरा कर्म ही है जो संग तेरे ही जाए. मन पावन हो गंगा में डूबे नहाए. मन रावण जो लहरों में तूने बहाए. हर हर गंगे हर हर गंगे हर हर गंगे गंगे हर हर गंगे हर हर गंगे हर हर गंगे गंगे हर हर गंगे हर हर गंगे हर हर गंगे गंगे हर हर गंगे हर हर गंगे हर हर गंगे गंगे. जो पास तेरे वही तेरा बाकी सब मोह का फेरा. तू क्यों समझ ना पाया तन मिट्टी है मन माया.
भगवा चोला तन पे जो तू ओढ़े, हर चोला तो जाएगा पीछे छोड़े। मन पावन हो गंगा में डूबे नहाए, मन रावण जो लहरों में तूने बहाए। हर हर गंगे हर हर गंगे हर हर गंगे गंगे हर हर गंगे हर हर गंगे हर हर गंगे गंगे। आरती झाल्यावर मणिकर्णिका घाटला गेलो. मणिकर्णिका घाट एक असा घाट जिथं 24 तास आग चालूच असते, कधीच बंद नाही होत. माणसं काशीमध्ये मरण्यासाठी येतात असं ऐकलं होतं, पण आज पाहतोय पण. एक चिता झाली की दुसरी, दुसरी झाली की तिसरी, की चौथी, की पाचवी, असं चालूच होतं. सुरुवातीला तर काही नाही वाटलं, पण जसं जसं वेळ निघून जात होता तसं तसं खूप सारे प्रश्न मनात यायला लागले. जसे की माझा जन्म झालाय कशाला? जर झाला आहे तर ह्या जन्माचा उद्देश काय आहे? जन्म आणि मृत्यू तर आपल्या हातात नाहीच, पण जे आपण आयुष्य जगतो ते तरी आपल्या हातात आहे का? पिढी दर पिढी खूप सारे धन कमवून ठेवतो, हे आहे आयुष्य का? येणाऱ्या पिढीला आपण चांगले संस्कार शिकवले पाहिजे, हे आहे आयुष्य. लाईफमध्ये आपण खूप सारे चुका करतो, मग ते चुका घेऊन बसायचं का ते चुका विसरून राहिलेलं आयुष्य जगायचं? असे खूप सारे प्रश्नांचे उत्तर शोधत होतो. हे सगळं पाहताना मला आईने सांगितलेलं एक वाक्य आठवलं. श्रीकृष्णाने कर्णाला एक भिंतीवर असे काही लिहायला सांगितले, जे श्रीमंतांनी वाचले तर त्यांना दुःख होईल आणि गरिबांनी वाचले तर त्यांना दिलासा मिळेल. ते वाक्य म्हणजे, ही वेळ पण निघून जाईल.